तिचं गाणं लई फेमस आहे. पुण्यातल्या त्या मंजूच्या गीतावरती अनेक लोक गायला लागतात. ज्याप्रमाणे कडूबाईंनी सुषमा देवीची गाणी ऐकली तर एका दिवसात कडूबाई गोडबाई झाली आणि मंजुषा शिंदेची गाणी अनेक मुलं मुली गायला लागले. आणि मंजुषा शिंदेची गाणी कोण कोण म्हणतात, पण इथेही आपली आलेली पोरगी दोन कडवे दोन अंतरे ती गाते आहे. अशी दणकेबाज ती पोरगी आहे. आमची आवाज वेगळाच आणि तिच्या आवाजातली जादू वेगळीच. चला जोरदार टाळ्या या नवीन मुलीसाठी. पहिल्यांदाच ती आमच्या ग्रुपला जॉईन झालेली आहे आजपासून. त्या मुलीसाठी जोरदार टाळ्या.
हॅलो. प्रत्येकामध्ये ताकद येते ना बाबासाहेबांचं गाणं म्हटलं की. पण त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काय मग? एकच साहेब बाबासाहेब जय भीम आयुष्य गेलं, पण पुढे काय? पुढे धम्माची चळवळ कोण चालवेल? हो चालवतात ना, पण पुढे अजून काय? एकटंच राहिलं की अजून काय बाकी आहे? आता त्यांच्यासाठीच करायचं सगळं जीवन. गोड या तुम्ही सांगून टाका, वाईट सगळं घ्या. लोक ऐकत नाही ना. आपण हळूहळू करावं लागेल. पण ठीक आहे, बाळासाहेबांचं नाव घेतलं तुम्ही, अत्यंत चांगलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांसाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. बाबासाहेबांचे नातं म्हणून त्यांच्यासोबत आपण आहोतच. पण तिच्या पुढे काय? एकच साहेब बाबासाहेब म्हणत राहायचं की इम्प्लिमेंटेशन पाहिजे? म्हणजे आमच्या तोंडात आमच्या आलं म्हणून आम्ही बोलत राहायचं की पुढे काहीतरी आहे, काहीतरी पुढे आहे. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो. आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्नांचा बाजार झाला. सत्य गोष्टी मानत नाही आणि मग नंतर एकच गोष्टीची अटतड असते आपल्या डोळ्यापुढे. आणि म्हणूनच त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं. उद्या तुम्ही दुसऱ्या गटांचं नाव घेता आणि हे भांडणं जर सुरू राहतील तर मला मात्र म्हणावं लागेल, या रे बाबांनो, एकाच फांदीवर सगळे बसा आणि आमचा पक्ष आणि आमचा देश बाबासाहेबांचा एक करा. आणि म्हणूनच सर्व नेत्यांसाठी हे गाणं. भिरभिरत्या नेत्यांनो एकत्र या, भिरभिरत्या पाखरांनो एकत्र या आणि बाबासाहेबांच्या धम्माकडे या आणि हा कारवा चालवा. आणि म्हणून राजानंद गडपायले नाव ऐकलं का?